नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूजमध्ये आपले स्वागत. आता पाहूया थोडी वेगळी बातमी. अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा महाराष्ट्र दिनी शुभारंभ. एका वर्षात 1 लाख वृक्ष लागवडीचा संकल्प. निसर्गाचा दिवसेंदिवस ढासळत चाललेला समतोल व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे, परंतु प्रत्यक्ष कृती होत नाही. ही बाब लक्षात घेऊन अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. अहिल्यानगर महानगरपालिका व साई द्वारका सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने ही वृक्षारोपण व संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यात सध्या तापमानाचा पारा हा 45 डिग्रीपर्यंत गेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानात दिवसांदिवस वाढ होत असून याला कुठेतरी समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 1 लाख झाडे लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक महानगरपालिकेचे उपमहापौर की 1 वर्षामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 1 लाख झाडं लावण्याचा आम्ही संकल्प केला आहे. यामध्ये अहिल्यानगर महानगरपालिका, श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट व समाजातील विविध संस्था, संघटना या लोकांना आम्ही एकत्र घेऊन, NGOज असतील ह्यांना एकत्र घेऊन ही मोहीम आम्ही पुढे चालवत आहोत. खरं म्हणजे आज मोहिमेची फक्त सुरुवात आहे. आपण पाहतो ग्लोबल वॉर्मिंगमुळे सगळीकडे तापमानात खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याला एकमेव पर्याय असा आहे की वृक्षांची संख्या वाढवणं. त्याच्यामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहीम ही निश्चितच आम्ही सक्सेस करून दाखवणार आहे. हे कुणी एकट्याचं काम नसून हे अहिल्यानगर शहरातील प्रत्येक व्यक्तींनी यामध्ये सहभागी व्हावं असं मी या निमित्तानं आवाहन करतो. त्या सूचनेनुसारच एक चांगल्या पद्धतीनं नगर शहर लवकरात लवकर एक जगाच्या नव्हे तर म्हणजे भारताच्या नव्हे तर जगाच्या नकाशावर एक ग्रीन सिटी म्हणून कसं आपलं अहिल्यानगर शहर ओळखले जाईल यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. कारण आपण पाहिलं तर सध्या जर आपण गुगलवर टाकलं ग्रीन सिटी तर लगेच गुजरातमधील गांधीनगर आपल्याला दिसत असतं. तर आपलं अहिल्यानगर त्या ठिकाणी आता नाव बदललेलं आहे. त्याच्यामुळं शहराची ओळखही बदलली पाहिजे, हाच आमचा या ठिकाणी संकल्प आहे. वृक्ष लागवडीची गरज विकसित शहराला असते आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आज वृक्ष लागवड करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे. चांगला उपक्रम, वेगळा उपक्रम आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर धनंजय जाधव यांच्या पुढाकारातून त्यांनी सुरुवात केली. पालकमंत्री साहेबांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न झाला. आपण पाहतो की कुठंतरी ही ग्रीन सिटी होतं, जे शहर वाढत चाललेलं आहे आणि वाढत्या शहरामध्ये मोठे मोठे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मोठ्या मोठ्या गगनाला भिडणाऱ्या इमारती असतील किंवा वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत विकासाच्या बरोबरीनं अत्यंत गरजेचा उपक्रम होता. त्याच्यामध्ये आज कुठंतरी उपमहापौर साहेबांनी पुढाकार घेऊन एक चांगली संकल्पना, जवळपास 1 लाखाचा झाडाचा संकल्प त्यांनी केला. त्यामुळं ह्या उपक्रमामध्ये हा संकल्प जरी त्यांनी केला असला तरी नागरिकांचा लोकसहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक महानगरपालिकेचा जो नगरसेवक असेल त्यांनी आपापल्या परिसरामध्ये कुठंतरी ह्या बाबतीमधला पुढाकार घेणं गरजेचं आहे. तशा पद्धतीने उद्याच्या काळामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे संपूर्ण उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळं महापौर साहेबांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो. 1 मेच्या निमित्तानं त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्राचा एक अभिमान म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळं त्या निमित्तानं त्यांच्या उपक्रमामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे की अहिल्यानगरवासीय, सर्वसामान्य नागरिक असतील, विविध सामाजिक संघटना असतील किंवा नगरसेवक असतील, विविध राजकीय सर्व पक्ष लोक याच्यामध्ये पुढाकार घेतील.